उठा, तयारी करा, स्वयंपाक करा. शिकणं हाऊसवाईफचं असंच आहे. चला पण आता काय करणार आपण नाही. आई काही काम होतं काय? नाही व सहज आली, काय करते म्हणून पाहाले. हाव काय, बसा ना, टीव्ही टीव्ही पाहा ना. पाहतो रोज रोज निवड टीव्ही पहा बोर होऊन जातो मी तर. पहिले वावरात तरी जात होती मी. आता काय करणार आई, तुमच्या हाताला दुखापत झाली आहे तर मग जरा वावरात गेलं तर बरं वाटते. ते तर आहे आई, आता काय करसान. आता तर उन्हाळा लागलाय तर घरी राहून बोर होऊन झालं. हा नाही, लयच बोर वाटते आता दुपारचं. हा व आता ते उन्हाळ्याचे कामही करायला लागलं ना आपल्याला. शेवड्या बनवणं, वड्या बनवणं. हा आई, ते बनवा लागत असेल ना. हा व बनवा लागते ना. आता 10-12 दिवसानं बनवू आपण. आता जखे होळीचं जाऊ देऊ आणि मग बनवू. हा बाई, मग बनवून घ्या नाही. हा व मग हाताचं प्लास्टरही निघून जाते ना मग. हाव नाही. आणि का हो अनिता, तुझ्या संगातींचं लग्नाची तारीख ठरलीच नाही काय? नाही ठरायची अजून. हाव का व? नाही व, मला अचानक आठवण आली ना म्हणून विचारलं. नाही अजून ठरायची तारीखच्या लग्नाची. आज काय मेथी टमाटर बनवली वाटते. नाही आई, वाटाणे मेथी बनवते मी. हाव का व, बनव, चांगली लागते मस्त. नाही चांगली लागते ना. हा व चांगली लागते ना. आरती बनवायची. हाव काय, आरती ताईला येते वाटते. हा व ते बनवाय मस्त लागे. हाव का ताई आई, योगेशला आवडते. हाव काय, मग मी हेच बनवते ना नाही काय. हा व बनव ना. आज काही वरण भात लावू नको काव नाही. योगेशले दही सांग ना. दही राहीन आणि भाजी राहीन, पोळ्या राहतील. आता उन्हाळा लागला ना, जरा ताक किंवा दही घेत जाऊ आपण. हा बाई, ते थंड तरी वाटते ना, थोडंसं थंड लागते पोटाले. हा व मस्त काय कर, जिरा पावडर दळून ठेव मस्त. थोडा हलका जिरा भाज आणि मग दळून टाक मिक्सरमध्ये. हाव काय, पावडर बनवते आहे ना. व मग टाकलं पावडर की मस्त राहते. कोणी आलं बी तर देता येते टाकात पावडर टाकून नाही. हा बाई तसंच करा. योगेशला तर रोज टाकायला लाव, ताक नाही तर दही. हा बाई सांगून देईन त्यांना. तसा तो आणते पण त्याला सांगून देऊ ऐकड़ा. हा नाही सांगन. चाल मग मी तिकडे बसतो. तू कर काम. हाव नाही ठीक आहे. कशी आहे काकू आता तब्येत? बरी आहे बाई आता. राहुल म्हणे की काकूच्या हाताले प्लास्टर झालाय म्हणे, जाजो म्हणे पाहायले. हा व त्या दिवशी नाही काय कामं झाले आणि म्हटलं जातो मंदाच्या घरी. तसंच झालं बिचारे, पडली ना मी पायरीवर. तर पायरीहून पडली तर हातावरच पडली. हाव ना, असंच आहे म्हातारपणी, काही सांगता येत नाही. आपण जरासंही पडलो की आपल्याला हाता पायाले फ्रॅक्चर होते म्हणजे होते. हाव ना व, त्या दिवशी निमित्त झालं बिचारे आणि असं झालं. हाव ना काकू, तसंच होत असते. चाल म्हटलं जाऊन येतो, पाहून येतो म्हटलं. हा व चांगलं झालं ना, येतच तर नाही तू. आता काकू कामच तर राहते मला. तुम्हाला तर माहिती आहे. हा व तुला तर कामं राहते. आण ना, कधी आणता सून? आणते ना, आता चालू आहे. आता येते रविवारी तारीख काढायला, मग काढते तारीख. मग व पटकन सटकन करून घ्यावा लग्न. एवढा दिवस ठेवत राहतो तू. आता काकू किती दिवस झाले माझी भाव जाई काढत नाही ना पटकन तारीख. ते असंच असते व, नात्यात नातं असलं की लय डोक्याला ताप असते. आपण काही बोलू शकत नाही, काही म्हणू शकत नाही, काहीच करू शकत नाही. पण काय करता काकू, आता पोरी तरी भेटत होत्या काय? हा व ते तर आहे. आता पहा तर, तुम्हाला भेटली किती उशिरा भेटली, पण चांगली भेटली नाही काय. हा व किती पोरी पाहिल्या, लय पोरी पाहिल्या बापा. पण पोरी म्हणे असंच पाहिजे, तसंच पाहिजे, ढमकंच पाहिजे, नोकरीवालाच पाहिजे, पुण्या मुंबईतलाच पाहिजे. लय पोरीचे हे होते बाबा. आणि तसंच आहे ना, काय करता आता. काय करते अनिता? काय नाही व, स्वयंपाक करते आहे. हाव काय, मला आज काही स्वयंपाक होता नाही. हे गेले गावाले त्याच्या कारण. आणि हाही गेलाय कुठं बाहेर. हाव का व, मग दुकान बंद आहे? हाव ना काकू, दुकान बंदच आहे. दुकानाचं काही सामान आणायला गेले ते दोघंचे दोघं. हाव काय, चांगलं आहे ना मग नाही. चांगली अनिता आहे ना, कामं गिमं करून घेते. हाव आता सगळंच तर सांभाळते ते, बाहेरचं घरचं. किती करा लागते, दिवसभर करा लागते तिला कामं. हा व काकू, तेच तर पाहिजे असते नाही काय. थोडं घर सांभाळणारी सून पाहिजे असते बाई. हा व भेटली पण चांगलीच भेटली नाही काय. हाव काकू, काय करता. तू इथं चांगलीच आहे, पाहायला देखील आहे तुम्ही तर. हा व काकू, पाहायला देखील आहे, पण काय करता, बोलू नाही शकत ना, म्हणू नाही शकत. आता इकड नाही बोललं तर ते पवाडेच आहे, तिकड नाही बोललं तर पवाडेच आहे नाही काय. जाऊ दे ना, आपण चांगले तर लोक चांगले नाही. ते तर आहेच. काय नोकरी गिकरी करायचं म्हणत असेल ना नाही का. हा या वर्षी शेवटचं वर्ष आहे तिचं, करते ती आता नोकरी. आता मोठी तर काही करत नाही, लेकर सांभाळते घरी. हा व आता हिचं पाहू काय करते. हे तर इले तर नोकरीच करणी आहे, सांगितलंय तिनं मला नोकरी करणी आहे म्हणून. हाव का व, चांगलं आहे ना मग, करू दे जाऊ दे. हाव काकू, मी काही नाही म्हणत तिले. तिनं मोठीलेच तर नाही म्हटलं की हजर आहे म्हणून. तिला सांगून दिलं बाई, त्या नवऱ्याला जिथं नोकरी आहे तू तिथंच आहे नाही. हाव येतात ना सणाले गिनाले, बस तेवढंच पाहिजे नाही. मग काय करता व काकू. लेकरं झाल्यावर त्यांना चांगल्या शाळेत टाकायचं असते तर मग जातात ते नाही शहरात राहिले. आता आपण कोणाला तर रोखू शकत नाही बिचारे. हा व काकू, काय करता ना, भविष्याचं चांगलं करता जाते ना शहरात. पण आपल्याला एक इच्छा असते ना काकू, एक पोरगा आपल्या जर राहायला पाहिजे नाही काय.
आता हा दुकानी सांभाळते, शेती सांभाळते सपोज. हां, आता याच्या बायकोने नोकरी करायला गेली तर यालाही जा लागन. हा ते तर आहे व. मग आता गावातलं दुकान कोणं पाहावं, शेती कोणं पाहावं? हां, त्याच्या बाबांना काही एवढं होईनच काय? हां, आता तुम्हाला काय सांगू, माझ्या मोठ्या पोऱ्याले घरून पैसे पुरवा लागते, थोडंफार द्याच लागते त्याला. आम्हाला तर काही देत नाही आणि आम्हाला द्या लागते. यांनी फ्लॅट घ्यायला त्याला डाऊन पेमेंट करून दिली, आता तो हप्ते भरतोय. आता तर काय करशील ना तू, सांगतो शहरातही कमी पैसा लागते काय? मग व काकू ते तर आहे, आता काय करतो? हां बाबा, तिची जे इच्छा असेल ते करा, नाही काय? कशी आहे बाई अनिता? मी मस्त आहे काकू, तुम्ही कसे आहे? मी पण मजेत आहो. हाव काय? अनिता चहा आणतं काय? चहा बनव. हा बाई चहा बनवून आणतो. राहू द्या ना काकू. हां नाही व, चहा घे ना, तू तर येत नाही किती दिवस दिवस. हां लांब पडते ना हो काकू, तुम्हाला तर माहीत आहे. हाव काय, लांब पडते म्हणून येत नाही ना. मी आणतो आई चहा. हा व अन्न तू घे ना अनिता चहा. नाही, मी एकच वेळा चहा घेत असतो. हाव का व? हाव काकू, मस्त दिसून राहिली आज. हाव का काकू? काय म्हणते संगाती, येते काय फोन घेईन? हाव ना काकू, येते कधी कधी. हाव काय, तिचे येणार आहे आई बाबा? हाव काय, कधी येणार आहे? रविवारी येते. हाव काय, मग काकू काकाला पाठवायचं होतं घरी? हाव सांगा ना, राहुलले पाठवून त्यांच्या संग. हाव पाठव जा. येते, तारीख गिरी काढते आणि काही ठरवायच्या गोष्टी आहे तेही ठरवते. हाव ना, बरोबर आहे ना. तारीख काढली का काकू? नाही व, काढायची अजून. हाव काय, चांगलं आहे मग. हां दोघी संगातनी एका गावात. ना पाहिजे किती चांगला योग आला बाई. हाव काकू, चांगला योग आला ना. पहिले तर नाहीच म्हणत ते, मी भाऊजाई नाही म्हणे ना करायचं. हाव का व, काऊन नाही म्हणत होती भाऊजाई? तिला दुसरा पाहिजे होता पोरगा. त्यांची कशी एकोणती एक पोरगी आहे, तर त्यांना चांगलंच पाहिजे होतं. हाव काय, मग त्या घरी काय प्रॉब्लेम आहे तिले? पाहिजे होता नोकरीवाला. त्या भावानं सांगितलं की देऊन दे म्हणून त्या नंदेच्याच घरी. पाहिलेला पोरगा आहे, देखलेला पोरगा आहे, त्याच्या कारण दिलं त्यांनी. हाव का व? हाव ना काकू, तसेच लय हे करतो, तिला दिवसापासून मागे लागल ती मी तिच्या, पण ते काहीच म्हणे. हाव का व? बरोबर आहे ना, पाहायला देखील असलं म्हणजे बरं राहते. मग काकू काय करता ना, आपला पोरगा कधी त्यांनी मदत करण, काही काम गिम पडलं तर लगेच जाईन ना. आहेच किती दूर, परत वाडानं वरूड नाही. हाव जवळ जवळच तर आहे. आजकाल असंच आहे बाई, कोणाला एक आहे कोणाला दोन आहे, त्या कारण सगळेच घेऊनच चाला लागते नाही काय? मग व काकू काय करता नाही? बस ना बाई अनिता. नाही ना काकू, कामं पडले, मी काकू करतो. बस ना थोड्या वेळ, कामं पडले ना बाई. हाव काय, ठीक आहे ना मग, चांगली अनिता नाही. हाव काकू, तुम्ही साक्षी गणाला नाही आल्या होत्या लग्नाला, तरी ये जा. हाव आता पाहिजे ना तब्येतीचं कसं आहे काय आहे नाही काय? हाव तेही आहे, तब्येतीचंही पाहा. आता अनिता काय करते काय माहिती, संगातींच्या घरी जाते की इकडनं जाते काय माहिती. हाव काय? हाव साक्षी गंधाला बोलवलं होतं ना तिला तिकडनं, तिच्या संगातींना तर तिला मुक्कामीच बोलवलं होतं, पण ते काही गेली नाही, मग राहायला गेलती. मग माझ्या हाताचं असं झालं तर परतच आली ते. हाव ना, बरोबर आहे ना, तिने समजलं घरी करायला कोण आहे बरं, असं आरतीला बोलू शकत नव्हते ना. आताच गेलती ते 2 दिवसाच्या पहिले तर आरती गेली. हाव काकू, तिची सासू बिसू बरी आहे? हा बाई बरी आहे. चला मग काकू येतो. बस ना व. नाही व काकू, कामही आहे ना घरी. तुम्हाला काही काम नाही आहे, सून आहे तुमची करायला. तुम्ही तर येत नाही तिकडे. तिकडे काही याचं कामच नाही पडत व. दुकानाचं बिकाचं काम असलं तर मग योगेशच करून घेतो. हाव काय, आता तर 15-20 दिवस झाले मी घरातच आहे व, बाहेर गेले नाही. हे गाऊन घालतो तर मला बरं नाही वाटत बाहेर जायले. हाव ना, बरोबर आहे ना, सवय नाही ना आपल्याला असं घालायची. मग व पहिल्यापासून असं घालून नाही तर कसं तरी होते, घरातच राहतो मी. बरोबर आहे ना काकू. बाई भाऊजी तर सगळंच घालते, गाऊन काय ड्रेस काय. हाव का व? मग पहिलेच तिनं दीपानं मला म्हटलं आई मी ड्रेस घालत जाईन. हाव का व? मग व काकू बोलून घेतलं तिनं पहिले, आता म्हणे मी ड्रेस घालन. म्हटलं ठीक आहे बाई घाल. आता मी काही म्हणाई नाही, अनिता आले तर आरती तर सगळंच घालते. तुला तर माहिती आहे ड्रेस काय गाऊन काय, पण अनिता घालत नाही सध्या, तिला तर काही मनाई केली नाही मी ना. हाव काय, चांगलं आहे ना काकू. हा गो बाई, आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की पूर्ण अंग झाकून कपडे घाला बा, नाही काय? हाव काकू, बरोबर आहे तुमचं. असं आहे बाई, काय करतं. पण गाऊनमध्ये बरंही वाटते व नाही? हो ना काकू, चांगलं वाटते गाऊनमध्ये. घरी कोणी होतं नाही, मग येणं झालं, नाही तर मग यांना गरम गरम पोळ्या करून द्या. राहुलही गरम लागते, त्याच्या बाबालाही गरम जेवण लागते. व ते तर आहे. चला मग काकू ये जा, हात बरा झाल्याच्या नंतर. व येईन ना, ये मग. हाव काकू. बापरे काकू, कुठं? काय नाही व, लता काकूच्या घरी गेलती. हाव काय, लता काकूच्या घरी गेलता काय? व लता काकू पडल्या ना, तर पाहायला गेलती हात त्यांचा. राहुलनं सांगलं मले आणि मग आली मी आज पाहाले. हाव काय, लय दिवसानंतर आला तुम्ही? व
घरातून निघणंच कुठे होते तुला तर माहित आहे. हा बरोबर आहे ना, तुम्हाला घरातलेच तर काम राहते काकू लय. मग काय करू आता, घरातच तर लय काम आहे बिचारी मी. दुकानातलं सामान नेमंदी लावा, गाडा, हे करा ते करा. हो ना काकू, बरोबर आहे. आता येईन तुमची सून. मग तुम्हाला काही टेन्शन नाही. काय माहित बापा कशी निघते ना काय निघते. आता हो ना काकू, पाहाले दिसताय तुम्ही. काय भरोसा व पाहाली असून तरी तिला जसं वागणं आहे ते तशीच वागते. ते तर आहे ना, कोणाचा भरोसा करू शकतो का आपण. ते तर आहे, पण आता काय करता नाही काय. पाहून येते म्हटलं लताबाईले कसं वाटून राहिलो, काय वाटते नाही काय. लताबाईची सून चांगली आहे नाही का व लता काकूची. हा व चांगली आहे ना, मस्त आहे. आता आम्ही काल की परवा रोडग्याचा कार्यक्रम केला होता. हो रोडग्याचा कार्यक्रम केलता काय. हा आम्ही माझ्या घर होतं, मंदाचं होतं आणि अश्विनी होती. हाव का व चांगलं झालं. तुम्ही काही येत नाही बा काकू. नाही व मायानं काही येणं होत नाही बिचारे, तुला तर माहित आहे. ते तर आहे, आम्हाला माहित आहे तुमचं. मग व ह्या राहुलली गरम पोळ्या लागते, त्याच्या बाबाली लागते, घरातच राहा लागते ना. आणि ते तर आहे, मग हे दोघं कुठे गेल्याच्या नंतर मला दुकानी पाहा लागते. ते तर आहे बा काकू. आता येऊन जाते ना सून, करायला लावतात दिले काम. पाहू बाबा आता माझ्या राहते की जाते जाते शहरात राहिले. हाव काय. मग व आता मोठी तर राहतेच शहरात, आता हिले पाहू नाही काय. ते तर आहे, आता काय करता. काय म्हणते ती पोरगी. चांगली बाई आहे माझी पोरगी. हाव काय, दुसरं कधी होऊ देतो. पाहू ना काकू आता. मग व एका पोरीवर कुठे राहतं, दुसरी होऊ दे ना. काही हो, पोरगा हो की पोरगी हो. हाव काय, तर पाहतो नाही. महागाई तर लय आहे काकू, लय पाहा लागते, लय विचार करा लागते. ते तर आहे व, आता काय करतं. काय नाही, मी कपडे वाळू घालत होती आणि तुम्ही दिसल्या. म्हटलं तुम्ही तर काही दिसत नाही मला कधी इकडे. पहिले कसं तुमच्या शेजारीच राहत होते, त्या कारण काही प्रॉब्लेम नाही होत होता. आता दुकानाजवळच घर बांधलं तर पण काही नाही. चांगलं झालं ना. आम्ही काय राहिलो बा गावातच, तुम्ही गेल्या मस्त नाही बस स्टँड जवळ. काय व पण गावात इकडे करमत होतं बाई, तिकडे बस स्टँडवर काही करमत नाही एवढं. हाव काय, मग या ना पुराण्या घरी राहिले. नाही व आता कुठं. बरोबर आहे ना, काकूला आता चांगल्या महालात राहायची सवय पडली ना. नाही व असं नाही आहे. मग असं नाही तर कसं व काकू. जाऊ दे बाई, तू काही बोलू देतं काय. तर पहिल्यापासून तशी सवय आहे. बोलू देते ना काकू मी, बोला ना. जाय बाई सविता, तू अशीच करतो. काय केलं व काकू मी आता. चाल बाई येतो मी, याचे बाबा येतील राहुलचे. हाव का, काका कुठे गेले. काय नाही व दोघं गेले किराणा आणायला दुकानात भरायसाठी. आता नाही काय बाया मुंगाचे उडदाचे पापड बनवते ना, मग त्याचं सामान आणले गेले. हाव का काकू. हाव ते आणा लागते ना, सीझन आहे ना आता, मसाले गिसाले याचं घ्याले आणलंय. आणणार आहे आज आणणार आहे. हाव काय, हाव ना बनवायचे राहिले ना काकू, बनवायला लागते ना. हाव ना बनवून घे मग. याचं दुकानात घ्याले. येईन ना काकू घ्याले. चाल व बाई येतो. हाव काकू या. येत जाय व दुकानावर आली म्हणजे घरी. हाव ना काकू, कामच राहते आता, शेताचे काम आहे सध्या नाही काय. तर हाय व याच. ठीक आहे ना काकू. चाल मग येतो बाई. हा व काकू या ना, मस्त सिरियल पाहतो मी आता. काय व जेव्हा काय तेव्हा नाटकच पाहत राहतो तू. मग आता मी काय काम करू, नाही तुम्ही सांगा ना. लावतो न्यूज लावतो. थांबा ना व, मला एवढी सिरियल तर पाहून घेऊ द्या. अहो नंतर पहा तुमची न्यूज, मला एवढा एपिसोड तर पाहू द्या. तू अशीच ऐकत नाही नाही काय. काय तेच नाटक मध्ये सासू सुनाचे भांडण दाखवते. हाव काय, तुम्हाला माहितीये का. जाऊ द्या, काय झालं सांगा. 10 मिनिटं थांबा, मी न्यूज लावतो. हाव काय, योग्य ते सांगा लागते. तुझ्याकरता एक नवीन टीव्ही लावून दे म्हणून नाही. लावून द्या ना मग, त्यात काय आहे. गव्हाले पाणी वळवा लागते आपल्या. हाव का, गव्हाले पाणी वळवा लागते. संतोषला सांगा ना, संतोष वळून देईन पाणी. आणि वळून देतो का म्हणून. नाही तर मग सुनीलला सांगा. तसंच करा लागल नाही काय. योगेशले तो योगेश काही वळवत नाही पाणी नाही. तुम्हाला तर माहित आहे तो पहिल्यापासून पाणी बोलत नाही म्हणून. हाव ना, त्यानं पाणी वळलं असतो तर आता. त्याच्याच तर डेअरीचे कामं लय आहे व. हा तेही आहे. आणि तो काय काम नाही लावता त्या डेअरीचं लावणार होता ना. काय आईस्क्रीम बिस्क्रीम ठेवणार होता ना तो. हा व करते ना, गुढी पाडवायला करणार आहे तो ओपनिंग. हाव काय, मग कधी करतो काम सुरू. करा ना तो आता, पाहिन त्याचं कधी करते तो. आता 20 दिवस झाले प्लास्टर होऊन तुले है ना. हा व झालं ना, 10 दिवस राहिले. मग व शेतात येणार ना पाहणार ते. हा व ते तर आहे. वास तिथं बाया कामं करते नाही तर करत नाही. ते तर आहे माहिती आहे मला, बाया बसून राहते नाही तर. आज ते राहुलची आई आलती आपल्या घरी. हाव का हो. हा पाहायला आलती हात. लग्न आहे ना तिच्या घरी, कधी आहे. अजून तर काही तारीख काढली नाही, आता येणार आहे पोरीवाले रविवारी म्हणते. हाव काय. आणि त्याची संगातीनच आहे ना ते. हाव काय. तर येतील ते घरी मग तिचे आई बाबा, आणि त्यांनी सांगलं की पाठवता म्हणून घरी. हा व बरोबर आहे ना, आता गावातले आपल्या कोणी येते तर मामा बोलतोस ना. हा व मी सांगते तुम्हाला, मी काय काही म्हणते आहे का. हाव ना.
आता गरमी वाढायला लागली हो हं? मग हो. पण आता कूलरही लावता येत नाही होळी झाल्याशिवाय नाही. हा हो ते तर आहे. तुले माहिती आहे काय हो काय झालं काय 2 दिवसा पहिले ऍक्सिडेंट झाला. कोणाचा हो वरून गाडी अमरावतीला जात होती. हाव का वो रिक्षाला धडकली म्हणते. 4 लोक गेले म्हणते त्यातली एक पोरगी होती म्हणते. हाव का वो माहीतच नाही ना. अहो तू न्यूजच तरी बघत. मी काही पाहत नाही न्यूज. मग त्या न्यूज मध्ये असं दाखवते ना मग मन लय खराब होते. दिवसभर चांगलं वाटत नाही. नाही हो आपल्या जवळचेच आहे ना ते. हाव का वो आता कोणाची गलती आहे त्याच्यात हा रिक्षावाल्याची की गाडीवाल्याची. गाडीवाल्याची गलती आहे. ती का त्या इलेक्ट्रिकवरच्या तिनं ठोकली. हाव का वो लोक तसेच आहे वो काही सांभाळून चालवत नाही गाड्या. मग हो काय करतो. चालत CCTV कॅमेरे लावायला पाहिजे बापा. कुठं कुठं लावतील ते भ्रष्टाचारच तर करतात ते काही हे केलं तर. ते तर आहे. गाड्या चालवणारे विचार करून चालव नाही. आता काय करसान आपण नाही तुम्ही सांगा तर. हा हो आता आपण काय करू शकतो. तुम्ही सगळे मंडळी ना गाडी जरा हळू चालवा. एवढी काही घाई नसते कुठं जायची बरं. आणि हे लक्षात ठेवा की घरी तुमची सगळे वाट पाहत आहे. कारण 10 मिनिटंही लेट केले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. हळू चालवा आणि सुरक्षित चालवा तुम्ही गाडी. सोनबाई काय करते. काय नाही हो, स्वयंपाक करते. चला मग मंडळी भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा.